भावाची परिस्थिती वाईट आहे, कर्जमुक्ती बर. करण्याचं घोषणा भारतीय जनता पार्टीने केली, ती झाली तरी लोकांनी मतदान केलं, आता हे कबूल केलं पाहिजे. बर बर ठीक आहे. नक्की. प्रशांतजी तुमच्याकडे येते. प्रशांतजी, एकंदरीतच कुठेतरी विरोधकांची इच्छाशक्तीच कमी पडत चालली आहे का, असा मतदारांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होऊ शकतो. कारण असं चित्र सातत्याने दिसतंय, अशी एक प्रतिक्रिया येते. तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल? एक तर सर्वप्रथम सगळ्या माध्यमांनी असेल किंवा महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक एक निश्चित या ठिकाणी बाब स्वीकारेल, ते म्हणजे जे विरोधी पक्ष म्हणून या ठिकाणी महायुतीच्या विरोधात लढले, त्याच्यामध्ये काँग्रेस पक्षाची एकूणच जी काही कामगिरी ती नेत्रदीपक आहे. ती नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये असेल, महानगरपालिका असेल किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये असेल. एक आहे की मागच्या 2-5 महिन्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून जे काही पुढे जाण्याचे चित्र होतं, त्याच्यामध्ये कुठेतरी काही ठिकाणी अडचणी आल्या. त्याच्यामुळे कदाचित आम्ही एकत्रित लढलो नाही, त्याच्यामुळे काही ठिकाणी पराभव स्वीकारायला लागला किंवा आकड्यांच्या गणितामध्ये आम्ही कमी पडलेलो आहे. पण काँग्रेस पक्ष म्हणून मान्य हर्षवर्धनजी सपकाळ साहेबांच्या नेतृत्वाखाली तिकडे त्या ठिकाणी धीरजी देशमुख साहेब असतील किंवा मान्य बंटी पाटील साहेब असतील, यांनी खूप चांगले यश मिळवले. त्याच्यामुळं या यशाच्या संदर्भामध्ये सुद्धा बाकीच्यांनी कौतुक करावं, अशा प्रकारची परिस्थिती आहे. पण आता पुढच्या म्हणजे हा जो जिल्हा परिषद पंचायत समितीचा पहिला टप्पा झालेला आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्या काही आमच्या बॅक टू बॅक निवडणुका आल्या, नगरपालिका, त्याच्यानंतर लगेच महानगरपालिका, त्याच्यानंतर लगेच जिल्हा परिषद पंचायत समिती, त्याच्यामुळे कुठेतरी या सगळ्या गोष्टीचा ताण आला. जी काय संसाधनं नाही का महायुतीकडे होती, त्याच्यामध्ये आम्ही जे काय काँग्रेस म्हणून किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जे काय लढला, त्याच्यामध्ये आमच्याकडे तेवढी संसाधनं नव्हती. ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. पण संसाधनं नव्हती म्हणजे नक्की तुम्हाला काय म्हणायचंय? नाही, या निवडणुकीमध्ये एक चित्र निर्माण झालेले. मी पश्चिम महाराष्ट्रातले 50 गट असे दाखवू शकेल जिल्हा परिषदचे, ज्याच्यामध्ये 50-50, 60-60 कोटीच्या निवडणुका झाल्या. म्हणजे आमदारकीला सुद्धा लाजवेल किंवा लोकसभेच्या निवडणुकीला सुद्धा लाजवेल अशा निवडणुका झाल्या. त्याच्यामुळे कुठेतरी हाडाचा कार्यकर्ता नावाचा जो एक वर्ग आहे, तो संपुष्टात येतो का काय, आणि सत्ता आणि संपत्तीतून नका निर्माण झालेला हा उद्रेक एका दिवशी लोकशाही संपवतो काय, अशा प्रकारची परिस्थिती. त्यामुळे आज जरी माहितीने यश मिळवलं असेल ते, आणि आमचं जे प्रशांतजी, तुमचे जे हे मुद्दे आहेत की कुठेतरी हाडाचा कार्यकर्ता ह्याच्यामुळे संपुष्टात येतोय का, आणि त्याचबरोबर संसाधनं तुम्हाला कमी पडली म्हणजे नक्की काय, आणि त्याचबरोबर डेव्हलपमेंट म्हणजे नक्की काय